नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आयटीचा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये। जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये ड्रोनबद्दल भरपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये आपण बेसिक इन्फॉर्मेशन सर्व कव्हर केली। परंतु काही व्ह्यूअर्सचे मला कमेंट्स आले, फोन आले, काही परिसरातील मंडळींचे मेसेजेस आले की बाबा हे जे आकाशात ड्रोन फिरताय याबद्दल एक्झॅक्ट तपास काय, हे कोणाचे आहे, हे करता काय, हे जर माहिती गोळा करताय तर कोण घेतं ही माहिती, या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न करत आहोत। आणि व्हिडिओला कुठेही स्किप न करता आपण सर्वांनी कंटिन्युअसली बघावी ही नम्र विनंती। आणि आपण भेटणार आहोत पोलीस वरिष्ठांकडे, जसं की थंबनेलमध्ये आपण बघितलं त्याप्रमाणे। आणि ह्या पॉडकास्टमध्ये आपण कव्हर करणार आहोत ड्रोनबद्दल झालेले तपास, पोलिसांनी केलेली कारवाई, ड्रोनबद्दल कोणी संशय उडवणारा सापडला का, ड्रोन पकडण्यासाठी त्यांनी काही तंत्रज्ञान वापरले का, जेव्हापासून ड्रोन फिरतोय 10 ते 12 दिवसापासून तर खरोखर चोऱ्या वाढल्या का, आणि जर चोऱ्या वाढल्या असेल तर त्या तपासामध्ये, चोरीच्या तपासामध्ये ड्रोनचा काही संदर्भ मिळाला का, आणि अजून एक की हे जर ड्रोन माहिती गोळा करत असेल तर हे दररोज काय येतं, एकदा येऊन माहिती गोळा करून ते त्यांच्या मीडियामध्ये, त्यांच्या फाईलमध्ये, स्टोरेजमध्ये स्टोअर करून ठेवून ते रिपीटेडली कंटिन्युअसली लाईफ टाईम बघू शकता। तर हे रोज रोज येऊन करता काय, की बाबा त्यांना येऊन एकदा माहिती गोळा करून त्यांच्या मीडियामध्ये ठेवता येते, तर हे रोज रोज येण्याचं काम काय। तर ह्या सर्व गोष्टींची माहिती घेण्यासाठी आपण पोलीस वरिष्ठांकडे आलो आहोत। तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण ड्रोन संदर्भात चर्चा करण्यासाठी आलो आहोत लोणी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक उपनिरीक्षक असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर माननीय श्री वाघ साहेब यांच्याकडे, जे आपल्या परिसरामध्ये रात्रीच्या टायमाला जे ड्रोन फ्लाय करत आहेत या संदर्भातील शंका, त्याबद्दल चालू असलेले पोलीस तपास, या सर्व विषयांबद्दल आपण जाणून घेऊया साहेबांकडनं। तर साहेब, गेल्या 8 ते 10 दिवसापासून आपल्या परिसरामध्ये जे रात्री 9, 10, 10:30, 11च्या दरम्यान परिसरामध्ये फोन येतात, व्हॉट्सअपवरती सगळीकडे एकच खळबळ उडती की ड्रोन आला। तर ते या संदर्भात आपण काय कार्यवाही करत आहात, काय तपास करत आहात, आपल्याला आजपर्यंत मिळालेली माहिती काय आहे त्याबद्दल थोडी माहिती द्या आम्हाला। ज्या वेळेस समजा आपल्याला ड्रोन संदर्भात फोन येतो त्यावेळेस आपण तात्काळ आपली पोलीस मोबाईल आणि पोलीस स्टाफ सदर ठिकाणी रवाना करतो, बरोबर त्या घटनेची खात्री करतो आणि लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करतो की बाबा काही भीती बाळगू नका, बरोबर ड्रोन जरी आले किंवा काही जरी असलं त्याची खात्री करून पुढे आपण कारवाई करू, बरोबर याबद्दल बोलत असतो। तर काही ठिकाणी अफवा चालू आहे साहेब की संशय सापडला, ड्रोन उडवणारा सापडला किंवा एक ड्रोन पडला वगैरे, तर हे खरं आहे का? आजपर्यंत तुम्हाला आपल्या परिसरामध्ये लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अद्यापर्यंत कोणीतरी ड्रोन पकडलेला संशयित मिळालेला नाही, आणि ड्रोन कुठे पडला, ड्रोन मिळाला अशी कोणतीही वस्तू आपल्याला मिळालेली नाही अद्यापर्यंत, बरोबर। आणि शेतकऱ्यांमध्ये असाही संभ्रम आहे की चोऱ्यांचे प्रमाण, ड्रोन जेव्हापासून ड्रोनचा अफवा आहे गेल्या 10 दिवसापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले, तर हे खरं आहे का? म्हणजे आपल्याकडे गेल्या 10 दिवसापासून या फायरची संख्या वाढलेली आहे का ॲज कम्पेअर टू पाठीमागची हिस्ट्री? ड्रोनच्या बातम्यानंतर चोऱ्या वाढल्या असं नाही सांगता येणार, बरोबर, परंतु ज्या ठिकाणी आता घरफोडी झाली होती एक राजुरी ममदापूर साईडमध्ये, बरोबर, तर ती आम्हाला फिंगरप्रिंट वरून डिटेक्ट झालेली, बरोबर, तर त्याचा आणि ड्रोनचा संदर्भ आहे का नाही याबाबत आम्ही तपास करतोय, बरोबर। तर साहेब असं सांगा की अँटी ड्रोन टेक्नॉलॉजी असो, शिर्डी सारख्या देवस्थानावरती ड्रोन उडवायला परवानगी नाही, तर आपण भविष्यामध्ये अशी काही टेक्नॉलॉजी येथे वापरून आपण ते जे ड्रोन येत आहे ते बंद करू शकतो का भविष्यामध्ये? याबाबत आपण वरिष्ठांशी चर्चा करून किंवा वरिष्ठांची जे आदेश असतील त्याप्रमाणे आपण कारवाई करतो, बरोबर। रडार सारखी यंत्रणा, अँटी ड्रोन वरिष्ठ लेवलला आपण त्याबाबत माहिती पोहोचवून यामध्ये काय करता येईल टेक्निकली ते आपण प्रयत्न करतो। आपण एखादा अँटी ड्रोन स्क्वॉड देखील आपण बसू शकतो, बरोबर। तर नागरिकांनी सरकार आणि वरिष्ठ जे बोलतील त्याप्रमाणे आपण करू शकतो, टेक्निकली मदत घेऊन करू कारवाई। जर सपोज उदाहरणार्थ मी सांगतो की एखादा शेतकरी असेल, त्याची डाळिंब बाग असेल, द्राक्ष बाग असेल आपल्या परिसरामध्ये, किंवा त्याचे घर असेल, तर त्यांनी अशा काय काळजी घ्यावा जेणेकरून ड्रोनला तिथे काही अटॅक होणार नाही, काही नाही, असं काय काळजी घेऊ शकता शेतकरी? ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं शेतकऱ्यांना किंवा आपल्या याच्यामध्ये चोरी म्हणजे काहीतरी वाटतंय हालचाली, तर तात्काळ पोलिसांना कळवायचं, आम्ही तिथं जेवढ्या लवकर होईल तेवढं पोहोचवायचा प्रयत्न करतो। आमची गाडी रात्रभर फिरत असते, 112वर कॉल करतात, आम्ही जेवढा लवकर होईल तेवढा रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करतो। आणि रात्री सुद्धा आपण एक्स्ट्रोचे 2 टीम तयार केलेले आहेत, काही इकडं लोणी दाळ साईडला राहतात, दुसरी टीम आपली राजौरी ममदापूर साईड, कोल्हार साईडला राहते, बरोबर। आपण लोणी पोलीस स्टेशनचा नंबरही सांगू शकता जेणेकरून
नागरिकांनी यामध्ये कॉल करू शकता. आपण काही वाटलं तर आपण संपर्क करू शकता आणि 112वरती कॉलही करू शकता. आपण ड्रोनची व्हिडिओ शूटिंग घेऊ शकता, फोटोज घेऊ शकता आणि घाबरण्यासारखं काही नाही. सतर्क राहा नागरिकांनो. जसं की मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हायली एक्सपोजर मर्क्युरी जे आहे, प्रकाश झोत देणारे हायली एक्सपोजर मर्क्युरी आपण घराच्या परिसरावरती, आपल्या बागेकडे वरती आकाशाच्या दिशेने तोंड करून लावू शकता, जेणेकरून ड्रोनला तुमच्या बागाची इमेजेस असो, घराची इमेजेस असो या ब्लर दिसतील, एकदम हाय क्वालिटीच्या भेटणार नाही. जेणेकरून जर हे ड्रोन चोरांचे वगैरे जर असेल तर त्यांना तुमची माहिती भेटणार नाही. तर साहेब आपण नंबर सांगू शकता लोणी पोलीस स्टेशनचा? लोणी पोलीस स्टेशनचा नंबर तर देतोच मी, परंतु नागरिकांना आव्हान आहे की 112ला कॉल करा आणि जेणेकरून तात्काळ तुम्हाला मदत येईल आणि त्याचं रेकॉर्ड सुद्धा राहील आमच्याकडे. ज्यावेळेस 112ला कॉल जातो तो आम्हाला कंट्रोलवरूनच एक प्रकारे आदेश आलेला असतो की त्या ठिकाणी जाणंच आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे. तुम्हाला त्यावेळेस त्या ठिकाणी जाऊन खात्री करणं, तुमच्याशी काय मदत लागेल कायदेशीर पूर्तता करणं. आणि पोलीस स्टेशनचा नंबर आहे 02422 27 34 33. तर नागरिकांनो सतर्क राहा, काळजी घ्या आणि आपले महाराष्ट्र पोलीस हे एकदम दक्ष पोलीस आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण पोलीस वरिष्ठांना भेटून आपल्या मनामधील असलेल्या शंका, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. भीती जी समाजामध्ये तयार झालेली आहे तीही दूर करण्याचा प्रयत्न केला. तर आपण सर्वांनी सतर्क राहा, काळजी घ्या आणि जे प्रिकॉशन्स सांगितले व्हिडिओमध्ये मी त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करा. आणि एका युजरने अशी कमेंट केली मागील व्हिडिओला की बाबा जर ड्रोन फिरतोय आणि त्या ड्रोनला अशी काही टेक्नॉलॉजी आहे का ज्याने आपण घरामधील ठेवलेलं सोनं काही स्कॅन वगैरे करू शकतो का, गोल्ड स्कॅन करू शकतो का, असे काही स्कॅनर्स आहेत का, असे काही सेन्सर आहेत का? तर हे बघा, मी एकच सांगू इच्छितो, इंटरनॅशनल एअरपोर्ट असो किंवा आपलं डोमेस्टिक एअरपोर्ट असो, तिथे गोल्ड स्मगलर्स कसे पकडले जातात, आपल्याकडे जे गोल्ड मेटल डिटेक्टर जे आहे, जे स्कॅनर्स ते कसे काम करतात, ते काय काम करतात, त्याची रेंज किती, त्याची फ्रिक्वेन्सी किती, ह्या सर्व गोष्टींची मी टेक्निकली माहिती देणार आहे. जेणेकरून आपल्यामध्ये मनामध्ये असलेला जो गैरसमज आहे की बाबा हे जे ड्रोन फिरताय हे गोल्ड पण डिटेक्ट करू शकता का काय, तर ह्या प्रश्नाचं उत्तर जर जाणून घ्यायचं असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. तर अशाच नवनवीन माहितीसाठी, नवनवीन व्हिडिओसाठी, टेक्नॉलॉजी रिलेटेड इन्फॉर्मेशनसाठी प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.